आणि मला वाटतं की असंच त्यांनी मैफिली दर महिन्याला कराव्यात आणि नवीन आर्टिस्टना सुद्धा त्याच्यात संधी द्यावी. नक्की नक्की. आणि जुने आर्टिस्ट तर आपण आहोत, सगळे आहोतच. आणि कायम आपले नुमवी आपण एकत्र राहणारच आहोत. कायम ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा आपण सगळे बरोबर आहोतच. आणि वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग जर आपण केले तर नितीनकडे ती कपॅसिटी आहे आणि त्यांनी इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे, खूप सुंदर. एक तर त्यांनी सगळ्या मित्रांची गाठ घडवली इतके छान. आणि आज सुंदर मी सरोद ऐकलं, नाहीतर असं ऐकायचा योग येत नाही. आपले सगळे गुण आपल्या मित्रांचे कळतात त्यानिमित्ताने. आता पुढं पण सुगम संगीताचं गायन आहे. नंतर फार आपल्यातले लोक म्हणजे माहिती नव्हतं की कोण गातंय, कोण वाजवतंय. ती आपल्याला ओळख झाली नितीनमुळे. परत सगळे आपले अनुभवीन जवळ आलो आणि खूप आनंद झाला आणि परत शाळेत गेल्यासारखं वाटतं. आता मजा येते. धन्यवाद. वा वा. राजेश, सगळ्या गाणाऱ्यांना एवढ्या प्रभावीपणे बोलता येतच असं नाही. आणि आणि आम्ही बोलू शकतो, पण आमच्या गाण्याविषयी न बोलणंच बरं. पण हां. नाही, आज मी मुद्दाहून बोललो का एक कारण सांगतो की मी आमचा एक सर्वोत्कर्ष ट्रस्ट आहे, त्याच्यावर आशिष पण आहे. आणि सर्वोत्कर्ष ट्रस्टतर्फे आम्ही शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार हे त्याच्यात आमचा एक उद्देश आहे. म्हणजे उद्देश काय आहे तर शास्त्रीय संगीत लोकांना काहीतरी एक उगीच अशी कल्पना आहे की फार अवघड आहे किंवा खूप बापरे कुठं जाणार त्या ऐकायला. आता यांनी सा लावला म्हणजे बापरे निघूनच जाईल, म्हणजे निघूनच जाऊ, असं काही काही लोकांचे विचार आहेत. म्हणजे अगदी फ्रँकली सांगतो ते. तर ते त्यांना कसं सिम्पल कळेल आणि त्यांना असं कळलं पाहिजे की गाण्यासारखंच हे आहे. म्हणजे जसं चित्रपट संगीतामधलं गाणं ऐकतो आपण, तसंच शास्त्रीय संगीत आहे. ते तुम्ही ऐकायला लागलं की हळूहळू हळूहळू तुमचं ती तयारी होते बरं. आणि ती रसिकता जागृत होऊन तुम्हाला त्याची आवड निर्माण होते आणि मग त्यातला तुम्ही किडा होता. मग तुम्हाला राग कळायला लागतो, मग त्याच्यातले भाव कळायला लागतात, मग ते आलाप. आता ह्याने छान माझी किती सुंदर द्रुत वाजवलं, ते तुम्हाला कळायला लागल्यावर त्याच्यातली अजून 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 इतकी मजा येते त्याच्यामध्ये की आता लायकरी करत होता. तर ती लायकरी म्हणजे काय, म्हणून मी मुद्दाहून आत्ता सगळं सांगत का होतो की त्याचं एक कारण असं की आलापी म्हणजे काय, तर सूर लावणं म्हणजे काय की एकाग्रता कशी. म्हणून ते विठ्ठलाचं उदाहरण देऊन ती एकाग्रता कशी होईल. किंवा लयकरी म्हणजे काय, आता ठुमरीमध्ये पण मी मुद्दाहून सांगितलं की हरकती कशा असतात, बारकावे कशा असतात. उपशास्त्रीय संगीतामधली ही एक वैशिष्ट्य सांगितली. त्याच्यानंतर सुगम संगीत मुद्दामून त्याच्यावरनंच मी गवळण गायली. म्हणजे आता तुम्ही ठुमरी आली तर लोकांना म्हणा काय गातात ठुमरी, पण ती गवळण गायल्यावर लगेच ती आवडते का, कारण का ते गाणं होतं निर्माण. गाणं झाल्यामुळे ती गवळण आवडली. तेच जर मी प्रेम की मार कटार हे जर मी सुरू केलं असतं तर तितकंच ते ॲप्रिशिएट झालं असतं असं नाही का, कारण का मग त्याला तुम्हाला बेस निर्माण व्हायला पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे की सोनी रागातली ठुमरी म्हणजे कशी गायली जाते, त्याच्यात त्याच्यातले हरकती कशा, बारकावे कसे, हे जर तुम्हाला समजलं तर मग तुम्हाला उपशास्त्रीय संगीत सुद्धा आवडेल. हा. तसं संजय म्हणला तसं तू आजची गाण्याची बोलून आणि गाऊनही इतकी उत्कृष्ट वकिली केलेली की अजून आता मला तीन तीन तासाची पूर्ण क्लासिकलची मैफिल करण्याचं धारिष्ट्य मी नक्की करीन पुढे. नक्की नक्की. म्हणजे तुमची, माझी नाही. क्या बात आहे. आणि नाही, आता आपण मला असं वाटतं की इथं हळूहळू हे रसिक सगळे तयार होत आहेत आणि सगळ्यांना नाही, हे तयारच आहेत असं नाही, म्हणायचं. रसिक रसिक तयार तयार होत आहेत. कुठल्या अर्थाने मी म्हणतोय की क्लासिकलचा एक बेस आणि त्यांना एक समजायला, म्हणजे आत्ता सगळे रसिक आहेत पण शास्त्रीय संगीताचा एक तयार होण्याकरता आता हे जे सगळं आज सुरुवात झाली, ही खूप चांगली सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि वकिलीची एक बाजू शास्त्रीय बाजू आता झाली, आता प्रतिपक्ष सुगम संगीत थोड्या वेळात येत आहे. हा, प्रतिपक्ष. नाही नाही, आम्ही सगळं आम्ही सगळं एकच मानतो. आम्ही आमच्यासाठी नाही सगळं नाही, एकच. संगीत हे सगळं संगीत आहे, असं कुठलाही भेदभाव करू नये. सगळं संगीत चांगलं असतं. सुगम संगीत सुद्धा मी तुम्हाला परत थोडंसं एक इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून सांगतो, सगळे आपलेच घरचे आहेत. सुगम संगीत सुद्धा क्लासिकलपेक्षा अवघड आहे. हे मी तुम्हाला जर स्टेटमेंट केलं तर काही लोकांना ते आवडणार नाही, पण मी तुम्हाला ते दोन्ही तुम्हाला पटवून देतो. शास्त्रीय हा बेस आहे. म्हणजे आता शास्त्रीयमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की मी जर राग घेतला हा, तर मला ह्या रागाच्या बाहेर जायचं नाही आहे, रागाच्या बाहेर जायचं नाही. तसं सुगम संगीतामध्ये तुम्हाला बंधन नाही आहे. आणि मी समजा मला हा सूर नाही लागला तर मी काय करतो,
लावू शकतो, तसं सुगम संगीतात नाही लावू शकणार. त्याचं कारण सांगतो, तिथं डायरेक्ट सूर असतं सगळं आणि ते 3 मिनिटात तुम्हाला गाणं. लता मंगेशकर श्रेष्ठ काय आहेत? लता मंगेशकरांचे आपण आज त्यांना श्रद्धांजली वाहू आपण. ते गेल्यानंतर आज भेटलो आपण. तर त्यांचं गाणं श्रेष्ठ का? तर उगीच सगळे म्हणतात म्हणून श्रेष्ठ असं नाहीये. हे लोकांना ते पण मला कळायला पाहिजे. सॉरी, आज जरा मी बोलतोय थोडंसं. हां, लता मंगेशकरांचं गाणं श्रेष्ठ का? सगळेच गातात ना गाणं, 3 मिनिटाचं गाणं सगळेच गातात, बाकीच्यांनी पण गायली, त्या श्रेष्ठ का? असं जर तुम्ही एक स्वतःला एक क्वेश्चन टाकलात तर काय तुम्ही त्याला उत्तर देणार सांगा? तर सूर आहे, ताल आहे, सगळ्यांना, मग सगळ्यांकडेच असतो, त्यांच्याकडे काय वेगळं? सूर तालात सगळेच गातात, शब्द उच्चार सगळेच करतात, ह्याच्यापेक्षा त्यांच्याकडे काय वेगळे? सगळे गाती सूर लावूनी, जीव लावूनी गातो कोण. कवी यशवंत देवांनी लता दीदींवरती ह्या ओळी लिहिल्यात. सगळे गाती सूर लावूनी, जीव लावूनी गातो कोण. करेक्ट. आता सूर, ताल आणि शब्दोच्चार बरोबर, ह्याचबरोबर रेकॉर्डिंगचं टेक्निक, ह्याचबरोबर शब्दांचे लघुगुरू म्हणजे व्याकरण असतं की नाही, की खूप वेळेला शब्द आपण आता क्लासिकलमध्ये एक काही काही ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यासुद्धा आपण फॉलो नाही केल्या पाहिजे. क्लासिकलमध्ये शब्दांना महत्त्व दुय्यम दिलं जातं. म्हणजे हे पण मी दुर्दैवाने सांगतो तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही जुने गायक, मुद्दामून हे तुम्हाला सगळं कळावं म्हणून मी सांगतो, जुने गायक जे गातात अरे माय असे उच्चार जे करतात, ते उच्चारांमुळे त्या शब्दांचं महत्त्व निघून जातं. भले शब्द दुय्यम आहेत, सूर प्रधान गायकी मान्य आहे, पण ह्याचा अर्थ शब्द वाटेल तसे उच्चारायचे असंही नाही. आपण त्यातलं तत्व शिकायचं. आपण कोणत्या गायकांना वाईट चांगलं असं म्हणत नाही, सगळे मोठे आहेत आणि सगळ्यांकडनं आपण काही ना काहीतरी चांगलंच घ्यायचं असतं ऑलवेज. तर त्याच्यातही शब्दोच्चार चांगले यायला पाहिजेत. तर लताबाईंना शब्दांचे लघुगुरू, व्याकरणात्मक ते लघुगुरू चांगले समजलेले होते. त्याचबरोबर चित्रपटात हे गाणं कुठं प्रेझेंट होणार आहे, कुठल्या नायिकेवरती ते चित्रित होणार आहे, ह्याचा ते अभ्यास करायचे. परत त्याच्यामध्ये आकारावर कुठं सोडायला पाहिजे, गाताना आकारावर कुठं सोडायला पाहिजे, आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आवाजाचा फोकस तसाच्या तसा राहून, फोकस आवाजाचा तसाच राहून, शब्दोच्चार तसेच येऊन, रेकॉर्डिंगचं टेक्निक पण येऊन, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा एकामध्ये कोणामध्ये दिसत नाहीत, त्या लताबाईंमध्ये दिसतात. म्हणून तर त्यांना सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हीचं आपण का म्हणतो, त्याचं कारण ते, दुसरं काही कारण नाही. सर्व त्यांच्यामध्ये साध्या माणसापासनं अतिशय बुद्धिमान आणि विद्वान माणसाला सुद्धा त्यांचं गाणं आवडतं. तुम्ही ते रेडिओवर तर ऐकलत तर तुम्ही अतिशय कुठल्याही गाडीवर सुद्धा ते लताबाईंची गाणी लागलेली असतात. आणि अतिशय बुद्धिमान आणि रसिक आणि चांगले लोक पण त्या गाण्यांचा अभ्यास करतात. ही कशी घेतलेली, अशी असंख्य गाणी सांगता येतील. त्याच्यावर आपण 3 तास कार्यक्रम करू शकतो फक्त लताबाईंच्या करता, की त्यांच्यावर बोलायला गेलं तर इतकं आहे की काही लिमिटच नाही, की इतकी म्हणजे त्याच्यात विद्वत्ता वगैरे आणि कुठला लवलेश नाही त्यांच्याकडे. बघा, त्या उभ्या राहिल्या की मला फक्त गायचं आहे आणि मला चांगलं गायचं आहे, मला सूर, माझे ताल, माझे शब्द, व्याकरण, त्याचं टेक्निक, संगीतकारांनी सांगितलेला गायडन्स, त्यांनी सांगितलेली चाल आणि चित्रपटात असलेली अभिनेत्री आणि चित्रपटात असलेला प्रसंग, हे सगळं करून त्या इतक्या उत्तम गायचे की तसं दुसरं कोणी गाऊच शकत नाही, अशक्य. म्हणून लताबाई आहेत त्या. भारतरत्न मिळण्याकरता, भारतरत्न म्हणजे आपण म्हणतो की मग सगळी बाकीची पण रत्न आहेत, पण भारतरत्न त्या का? आपण कायम नुसतंच असं बघतो यांना भारतरत्न मिळाले म्हणून ग्रेट, तसं नाही. ते का भारतरत्न ह्याचा आपण जर विचार केला ना, तर त्याच्यातनं कळतं आपल्याला की नुसतं गाणं 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 आणि गाणं हे पहिलं लाईफ त्यांचं आहे, आणि त्याच्यानंतर सुद्धा समाजाकरता सुद्धा काहीतरी करण्याची एक गोष्ट असते. ते जो माणूस करतो त्याला भारतरत्न जनरली दिलं जातं. म्हणजे संगीताचा प्रसार करण्याच्या करता, जसं शास्त्रीय संगीतात भीमसेन जोशींनी सगळ्या लोकांना अभंगवाणीनी वेड लावलं. शास्त्रीय संगीताचं गायन करत असतानाच अभंगवाणीमुळे ते जास्त प्रसिद्ध झाले. कारण का जनसामान्यापर्यंत पोचायचा मार्ग तो, या अभंगवाणीने ते पोचले आणि मग शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. तसंच लताबाईंनी सुगम संगीत हे करून शास्त्रीय संगीतवाल्यांना प्रोत्साहन दिलं बरंचसं, की तुम्ही गा. आणि असंख्य मैफिली त्यांच्याकडे बडे गुलाम अलींपासनं, आमिर खान साहेबांपासनं सगळे गायक येत होते.
ह्या सगळ्या गोष्टी साधारण सगळ्यांना माहिती असाव्यात म्हणून मी मुद्दाहून सांगतोय. आणि त्यामुळे प्रचार केला तर आज तोच उद्देशाने मी थोडंसं बोललो. जास्त बोललो असेल तर थोडंसं माफ. पण नाही त्यामुळे मला आपले सगळे मित्र आहेत त्यांना सगळं समजावं म्हणून मुद्दाहून त्या हेतूने आज सांगितलं.